गर्दी बघा. एलकोट एलकोट अंदाजा. तर मंडळी फायनली आता आपले देव आलेले आहेत, बघू शकता तुम्ही गाभाऱ्यात. हॅलो गाईज, तर कसे आहेत तुम्ही? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा परेश भोईर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. तर गाईज आज आहे रविवार आणि आपण चाललोय जेजुरीला खंडेरायाचा दर्शन करण्यासाठी, कारण की उद्या आहे सोमवती अमावस्या. सोमवती अमावस्या म्हटलं तर देवाची पालखी निघते करा नदीवर करा स्नानासाठी. आणि करा स्नान कसा असतो ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि सोमवती अमावस्या काय असते त्याचं महत्त्वसुद्धा तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. हजारो ते करोडोच्या संख्येने भाविक भक्त आपल्या कुलदेवाच्या पालखीला म्हणजेच करा स्नानासाठी जात असतात. मी सुद्धा जात असतो आणि यावर्षी सुद्धा तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन की करा स्नान कसा असतो, पालखी कशी असते. तर रात्री 2 वाजता पालखी आपली जेजुरी गडावरून प्रस्थान होणार आहे आणि आता वाजले 8 वाजता आपण निघतोय, जेणेकरून आपण 1 वाजेपर्यंत कसं पण टार्गेट ठेवले की 1 वाजेपर्यंत आपण जेजुरीमध्ये पोहोचलो पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सर्व काही अपडेट्स दाखवता येतील. तर चला जास्त काही बोलत नाही, आता आपण निघूया जेजुरीसाठी. एलकोट शाही मल्हार. तेच 4 तासामध्ये आपण आलोय जेजुरीला. आता वाजलेत 1 आणि आपण करतोय सुरुवात गड चढायला. आणि आता बघूया, खाली तर भरपूर असं पब्लिक आहे, भरपूर असा क्राऊड आहे. पार्किंग तर सर्व फुल आहेत आणि खाली पब्लिक पण भरपूर आहे. चला आता आपण वर जायला करूया सुरुवात. वर किती पब्लिक आहे ते तुम्हाला मी दाखवतो. जेजुरी एवढी सुंदर अशी सजवली आहे, लांबून म्हणजे मेन रोडवरून असं वाटतं की सोन्याची जेजुरी. असे कलर, अशी लाईटिंग केली, सुंदर अशी लाईट. पब्लिक बघा किती. गाईज भरपूर असा क्राऊड आहे. पालखी आपली खाली काढली आहे, म्हणजे कासव जिथं असतो आपला तिथे पालखी आहे. पालखीचं पण दर्शन केलं खूप सुंदर प्रकारे. आणि आता थोड्याच वेळात आता पालखी निघेल खाली करा स्नानासाठी. तर वरच आपल्या गडावरच जवळजवळ तुम्ही बघू शकता हजारोच्या संख्येने पब्लिक आलेली आहे दर्शनासाठी. थोड्याच वेळात आपली पालखी निघेल करा स्नानासाठी, ते सुद्धा मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवेन. आता गडावर आलो आहे तर खूप छान असं फील होतं आहे, कारण की असं वाटतं की भरपूर जवळजवळ 1.5 वर्षातून एकदा
ही सोमवती अमावस्या आलेली आहे आणि चला जास्त काही बोलत नाही, तुम्हाला मी दाखवतो. दर्शनासाठी रांग लागली आहे बघा. दर्शनाची रांग बघू शकता तुम्ही, केवढी मोठी अशी रांग आहे. आणि इथे बघा मित्रांनो, आपल्यासोबत जेजुरीमध्ये काका भेटलेत. तर ते काका आपल्याला थोडक्यात सोमवती अमावस्येबद्दल आपल्याला माहिती सांगतील. सर्वप्रथम आपण त्यांचं आपण नाव विचारूया. तर काका, तुमचं नाव काय आहे? ज्ञानेश्वर दिवाळकर. आणि तुम्ही कुठून आले? गुरवडे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. पुणे, म्हणजे पुण्यामधूनच आले आहेत जेजुरीला. आणि का आपल्याला थोडक्यात सोमवती अमावस्येबद्दलची माहिती सांगा. हां, ज्या टायमाला देवाने अवतार धारण केला, ज्या टायमाला विष्णूनं रंभेचं रूप धारण केलं होतं, की ज्या टायमाला शंकराच्या पाठीमागे भस्मसूर लागले, त्या टायमाला देवाने अवतार धारण करण्याकरता काय रंभेला सांगितलं की ज्या टायमाला मार्तंड भैरवाचा अवतार धारण करेल, त्या टायमाला मी ज्या टायमाला 6 महिन्याच्या सोमवतीला करेला आंघोळीला येईल, त्या टायमाला मी तुझ्या पहिला महालात येईल, नंतर मी गडावरती जाईल. म्हणून 6 महिने सोमवतीला देव करेला आंघोळीला जातो. आणि तुमची कितवी सोमवती अमावस्या आहे? आम्हाला सांगता यायचं नाही. म्हणजे तुम्ही लहानपणापासून? हां. चला, धन्यवाद. तुम्ही खूप सुंदर अशी माहिती दिली आम्हाला. चला मंडळी, पालखीला सुरुवात झाली. आपल्या 2 वाजायला 5 मिनटं राहिलेत आणि पालखी निघाली आपली करा नदीवर करा स्नानसाठी. बघू शकता तुम्ही सर्व मंडळी आपली ज्यांचा कुलदैवत आपला खंडोबार आहे, सर्व मंडळी आले आहे आपल्या देवाच्या यात्रेला सोमवती अमावस्येला. आणि बघू शकता तुम्ही गर्दी बघू शकता, एक नंबर. बघा, देवाचे सेवेकरी निघाले. आणि इकडे बघा देवाची पालखी निघालेली आहे मंडळी करा स्नानावर. एलकोट जय मल्हार. आणि गर्दी बघू शकता तुम्ही पालखीला खांदा लावण्यासाठी. आणि इकडे देवाच्या मंदिरावर फटाक्याची आतिषबाजी बघू शकता तुम्ही. बघा, पालखीला खांदा लावण्यासाठी किती भक्त प्रयत्न करत आहेत. देवाची पालखी पालखीसुद्धा तुम्ही बघू शकता किती मोठी अशी आणि लांब अशी पालखी.
तर मंडळी पालखी आता आपली फायनली जिथे तली भंडार होतो त्या ठिकाणी आलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि एवढा क्राऊड आहे, एवढी पब्लिक आहे मंडळी, तुम्ही बघू शकता. पालखीवाल्यांचे भरपूर हाल आहेत. पालखीसारखी या बाजूने त्या बाजूला, त्या बाजूने या बाजूला डोलते. पालखीमध्ये देव दिसत नाही, एवढे पब्लिक आहे. तुम्ही बघितले का याआधी अशी सोमवती अमावस्या बघितले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. 2026 जून महिन्यातली सोमवती अमावस्या. तर मंडळी फायनली आता आपले देव आलेले आहेत, बघू शकता तुम्ही गाभाऱ्यातून. निघाले करा स्नानासाठी. आणि बघू शकता तुम्ही पब्लिक बघू शकता. काय तो भंडारा, काय ती पब्लिक, काय तो उत्साह पालखीला खांदा लावण्याचा. मी तिसरी वेळ आहे माझी बघण्याची. पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा नक्की या आणि आनंद घ्या, दर्शन घ्या. चला मंडळी, आता आपली पालखी आली आहे मुख्य द्वारजवळ. तिथून आपण वर येतो, तिथून आता पालखी आपली खाली उतरते. आपण आता खाली आलो आहे आणि खाली तुम्ही बघू शकता भाविक पालखीची वाट पाहत आहेत. बघा भरपूर सारे भाविक आलेत. ज्यांना वर जाण्यासाठी पॉसिबल झाला नाही ते खाली पालखीची वाट बघत आहेत. कधी पालखी येते आणि आम्ही कधी दर्शन घेतो आहे. आणि जशी जेवढी भाविक खाली होतात त्याचे जास्त वर जात आहेत. ड्यूटी बंद केलं काय?
आबा गाईज देवाचा घोडा आलाय बघा. मंडळी आता 4 वाजलेत आणि पालखी आले ते म्हणजे जिजामाता कॉलेज जवळ. मंडळी 4 वाजलेत आणि पालखी सध्या होती ते म्हणजे जिजामाता कॉलेजजवळ आणि पालखी आता निघाली आहे कारा नदीवर स्नानसाठी. परफेक्ट 6 वाजता पालखी नदीवर पोचली पाहिजे कारण की अमावस्या 8 वाजता संपणार आहे, त्याआधी देवाचा स्नान झालं पाहिजे. आणि चला आता आपण निघालो आहे घरी जाण्यासाठी परतीच्या प्रवासासाठी. ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर आपल्या कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.